संक्रांत तर म्हटलं ना की हळदी कुंकू आलंच आणि हळदी कुंकामध्ये आपण सगळ्यांच्या हातावरती काय देतो, तिळगुळ देतो. ते तिळगुळ न देता ही सगळ्यांच्या हातावरती वडी द्या एकदा. तर बघा सगळे तुम्हाला विचारणार की ही वडी कशी केली तुम्ही आणि तुमची तारीफ एवढी करणार की एवढी भारी वडी झाली म्हणून. काय करायचं बघा, कढई घ्यायची, कढई चांगली गरम होऊ द्यायची. कढई गरम झाली की मध्ये 1 वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे, चांगली अशी भाजून घ्यायची खरपूस असे, जोपर्यंत त्याचा छिलका निघत नाही तोपर्यंत. ते साईडला ठेवायचे, थंड होऊ द्यायचे. आणि इथं तीळ घेतलेले आहेत बघा मी 2 वाटी कढईमध्ये, त्याच सेम कढईमध्ये 2 वाटी तीळ घेतलेले आहेत. ते पण तडतड होईपर्यंत, आवाज येईपर्यंत मधून, तोपर्यंत त्याला पण भाजून घ्यायचं. नंतर ते साईडला करायचं, थंड होऊ द्यायचं मिश्रण आणि मग मिक्सरमध्ये काढून घ्यायचं. एकदम बारीक त्याचं पण असं पावडर करून नाही घ्यायचं आपलं, एकदम दरदर असं करून घ्यायचे बघा, जसं शेंगदाण्याचा लाडूला कसं करतो ना तसंच सेम करून घ्यायचंय. तर त्या मिश्रणामध्ये इलायची पावडर टाकायचं आणि मिक्स करून ठेवायचं. इथे कढई तेच घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमच तूप टाकले. तूप मेल्ट झालं की मध्ये 2 वाटी गूळ टाकून घेतलाय आणि एक 7 ते 8 चमच असं मध्ये पाणी टाकून घेतलंय बघा मी, म्हणजे अर्धा कप असं पाणी म्हणा, मी वाटीमध्ये थोडंसं घेतलंय पण अर्धा कप असं पाणी म्हणून तेवढं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी. आणि नंतर ना बघा ती गूळ सगळं आपल्याला असा मेल्ट करून घ्यायचा आहे बघा, एकदम छान असा. मध्ये गाठी वगैरे नाही राहायला पाहिजे, एकदम मेल्ट झाला ना की मध्ये आपल्याला काय टाकायचं, हे जे कूट वगैरे करून ठेवलेलं होतं ना हे टाकायचं. पूर्ण एकजीव करायचं, वरतून 1 ते 2 चमच आणखीन तूप टाकायचं, आणखीन त्याला मिक्स करायचं. तोपर्यंत साईडला परत ना तूप लावून ठेवायचं बघा, कारण ह्याच्यावर आपल्याला आता मस्त अशी चिक्की आपल्याला सेट करून घ्यायची. तूप लावा, तेल लावा, बटर पेपर पण जरी टाकलं तरी पण चालेल आपण त्याच्यावरती. मी एका साईडला मस्त अशी ना तशी चिक्की जी आहे ना आपली, हे छान अशी सेट करून घेतलं आहे बघा. आणि त्याच्यावर ना मस्त असे काजू बदाम जे टाकायचे ते टाका. मी मध्ये फक्त तीळ आणि पिस्ता किसून टाकलेला आहे. नंतर सेट झालं की छान असं बघा कट करून घ्या, याला एकदम भारी लागते. अजिबात ही रेसिपी फेल होत नाही. आणि पटकन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.